रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अनेक नद्यांच्या पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे। काळ नदी दुथडी भरून वाहतीये। केंद्रीय जल आयोगाकडून नद्यांच्या पाणी पातळीची मोजणी करण्यात आली आहे। नद्यांचा पाणी पातळीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये रात्रीपासून उसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। आपण बघितलं तर अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानंतर ठिकठिकाणी नद्यांची पाणी पातळी आहे ती केंद्रीय जल आयोगाकडून मोजणी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। सध्याची ही दृश्य आहेत माणगाव जवळच्या काळ नदीवर, कारण काळ नदी देखील दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर काळ नदी देखील इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे केंद्रीय जल आयोगाकडून आपण बघितलं तर या कर मीटर असेल किंवा या ठिकाणी काउंटर मशीन असेल या माध्यमातून आहे ती पाण्याची पातळी आहे ती मोजण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे। कारण नागरिकांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासनाकडून देखील रायगड जिल्ह्यातल्या प्रमुख ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या किनारी भागात राहणाऱ्या नागरी वस्तीला देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोणतीही या ठिकाणी दुर्घटना होऊ नये किंवा नागरिकांना या ठिकाणी कोणताही या पाण्याचा धोका संभावू नये या ठिकाणी आता रायगड जिल्हा प्रशासन आहे तो अलर्ट मोडवर आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असताना आता या केंद्रीय जल आयोगाकडून नद्यांच्या पाणी पातळीची मोजणी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.